सर्वांना सन्मानानं जय भीम, जय बुद्ध आणि जय भारत. रिबेलियस फ्लॉवर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर पहिल्यांदाच एक वेगळा विषय घेऊन येत आहे. आपण चर्चा करणार आहोत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी प्रचंड मोठी वैचारिक मांडणी करून ठेवलेली आहे, या वैचारिक मांडणीचा माझ्या आकलनाच्या पातळीवर तुमच्यासोबतच एक देवाणघेवाणीची प्रक्रिया व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. आणि याच प्रयत्नातलं हे पहिलं आजचं आपल्यासोबत सामायिक करते आहे. पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपण आज चर्चा करणार आहोत भारतातील जाती, त्याची जडणघडण, उत्पत्ती आणि प्रसार या विषयावर. खरं म्हणायला गेलं तर बाबासाहेबांची पूर्ण विचारांची एक बांधणी, बाबासाहेबांनी मांडलेला विचार, हा विचारच इथल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या 5 पातळ्यांवर एक समग्र बदलाची भूमिका मांडणारा विचार आपल्याला दिसतो. आणि निव्वळ विचार मांडून तो थांबणं एवढंच न करता बाबासाहेबांनी त्याची एक पूर्ण ॲब्स्ट्रॅक्ट आपल्याला भारतीय संविधानाच्या रूपातून दिल्याचं दिसतं. पण बाबासाहेब, मी म्हणेन की बाबासाहेब एक युनिव्हर्सिटी आहेत, बाबासाहेब एक सिलेबस आहे. आणि हा सिलेबस आणि त्यातलं अगदी शेवटच्या टोकापर्यंतचं नॉलेज, आजपर्यंत मी म्हणेल की डॉक्टर कुणी होऊ शकलं नाही आहे बाबासाहेबांच्या संपूर्ण आकलनाच्या पातळीवर. आणि म्हणूनच आपण प्रयत्न करणार आहोत आणि याच सिलेबसमधल्या पहिल्या चॅप्टरला मी माझ्या आकलनाच्या पातळीवर हात घालून तुमच्यासोबत ते शेअर करते. आज आपण पुन्हा एकदा रिपीट करेन की आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत, बाबासाहेबांचा वयाच्या 26व्या वर्षी, अगदी आपण विचार करू शकतो, वयाच्या 26व्या वर्षी बाबासाहेबांनी जातीसंबंधी संशोधनात्मक निबंध लिहिला. तो आहे 9 मे 1916 साली, जो त्यांनी कोलंबिया येथे सादर केला होता आणि त्याविषयी आपलं मत मांडलं होतं. तो विषय म्हणजे भारतातील जाती, त्याची जडणघडण, उत्पत्ती आणि प्रसार. बाबासाहेब या पूर्ण निबंधामध्ये 4 मुद्द्यांवर अगदी प्रकर्षाने लक्ष घालतात. आणि एकूणच आपल्याला बाबासाहेबांनी मांडलेली जाती अंताची लढाई असेल, बाबासाहेबांनी मांडलेली इथली जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, विषमतेच्या अंगाने जे जे काही विषमताकारक आहे, त्या विषमतेच्या विरोधात केलेली जी काही घुसळण आहे ती आपल्याला या निबंधामध्ये सापडते. आणि त्या निबंधामध्ये सुरुवातीलाच बाबासाहेब मांडणी करता म्हणतात की जात ही समस्या आज जरी भारतीय स्वरूपामध्ये आपल्याला दिसत असेल तरी येत्या काळामध्ये ती अगदी ग्लोबलाइज स्वरूपाची झाल्याशिवाय राहणार नाही. जात ही वैश्विक पातळीवर आपल्याला काम करताना दिसेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी टप्प्याटप्प्याने त्याचे विषय मांडल्याचं आपल्याला दिसतं. बाबासाहेबांनी चर्चा आणि प्रास्ताविकामध्येच आपल्याला त्याच्यामध्ये आढळतं की एकूणच एक इथली सामाजिक, इथली सांस्कृतिक, इथली आर्थिक, राजकीय लढाई काय आहे. आणि ज्यावेळी आम्हाला इथल्या परिवर्तनाच्या दिशा किंवा परिवर्तनाच्या भूमिकांच्या आकलनासंदर्भामध्ये किंवा त्यामध्ये बदल घडविणे असेल किंवा नेमकी परिवर्तनाची भूमिका काय असेल, त्याची दिशा काय असेल, या सगळ्या संदर्भांमध्ये चर्चा करायची असेल तर त्याच्याशी आपल्याला समकालीन संदर्भांची जोडणी देणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आपल्या अवतीभोवती असलेले प्रश्न आणि अवतीभोवती असलेल्या प्रश्नांमध्ये नेमकं बाबासाहेबांच्या वैचारिक भूमिकांना घेऊन आपण कशा पद्धतीने चालू शकतो आणि मग याच प्रश्नाला घेऊन आपण चर्चा कशी करू शकतो. ही चर्चा करत असताना भारतीय समाज व्यवस्थेचा केंद्रीभूत घटक असलेली जात आणि या जातीभोवती गुरफटलेलं एकूणच सगळं चक्र, मग ते आर्थिक असेल, ते सामाजिक असेल, ते सांस्कृतिक असेल, ते राजनैतिक असेल, ते शैक्षणिक असेल, आणि मग त्याभोवती असलेली त्याचे स्तर आहेत, त्याचे प्रस्तर आहेत. इट इज लाईक एक्झाम्पलच्या स्वरूपात जर म्हणेल तर भारतीय समाज व्यवस्था असेल, भारतीय धर्म व्यवस्था असेल, भारतीय जाती व्यवस्था असेल, ही ऑनियन च्या सारखी आहे. आणि जसे कांद्यावर अनेक पापुद्र्या आहेत, त्याच्यामध्ये पापुद्र्याला पापुद्रे असतात, त्या पद्धतीने ही सगळी जाती व्यवस्था आपल्याला दिसते. आणि ही जाती व्यवस्था काम करत असताना मग प्रामुख्याने त्यातले जे घटक आहेत त्या सगळ्या गोष्टींवर बाबासाहेब अगदी फोकस करतात. बाबासाहेब या निबंधाच्या सुरुवातीलाच मांडणी करत असताना बाबासाहेब म्हणतात की हिंदू समाज रचना ही संयुक्त आहे, पण तिचं जे ऐक्य आहे ते सांस्कृतिक रूप्या खूप गांभीर्याने असं गुरफटलेलं आहे एकमेकामध्ये. बाबासाहेबांनी इथे गंभीर या भूमिकेतून आपण जर विचार केला तर गंभीर सांस्कृतिक ऐक्य
यावर आपण जर फोकस केला तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये असलेली जी काही देवाणघेवाणीची प्रक्रिया असेल किंवा मग इथला जाती संरचनेचा जो काही साचा असेल, या सगळ्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की ते गांभीर्य आहे, ती गंभीर पद्धतीची आहे. अर्थातच त्यामध्ये शोषणाचे सुप्त असे धागे आहेत आणि हे शोषणाचे सुप्त धागे असतील, त्यामध्ये असलेले वर्चस्वाचे टप्पे असतील, हे सगळेच्या सगळे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि ती जात, वर्ग आणि वर्ण अशा पद्धतीने काम करते. जात, वर्ग आणि वर्ण या पद्धतीने काम करत असताना, जसं सुरुवातीला बोलतानाच मी तुम्हाला म्हटले की ती 5 टप्प्यावर आधारित आहेत आणि ते 5 टप्पे माझ्या बोलण्यातून मी वेळोवेळी तुमच्या लक्षात आणून देते की ते सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत, आर्थिक, राजनैतिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीचे हे 5 टप्पे आहेत. या 5 टप्प्यावर नेमकं काय आहे आणि ही जात म्हणजे नेमकं काय, तर जात हे सांस्कृतिक ऐक्य असलेल्या समाजाचा अंशात्मक असा तुकडा आहे. अर्थातच जात हा सामाजिक ऐक्य असलेल्या समाजाचा अंशात्मक तुकडा आहे. अर्थातच बाबासाहेबांना त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की जात हा केंद्रीभूत जरी ठेवलेला घटक असला किंवा जातीला प्राधान्यक्रम देणं किंवा जातीच्या अंगाने मांडणी करणं असं जरी इथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक या पटलाचं असलं तरी सुद्धा त्यामध्ये जात ही अंशात्मक अशा स्वरूपाची आहे. कारण या जाती व्यवस्थेला रचना करणारी किंवा या जाती व्यवस्थेची बांधणी करणारी, अर्थातच तिची मांडणी करणारी देखील ही एक जातच आहे. पण ही जात ही स्वरचित अशा पद्धतीची आहे आणि ह्या जातीने मग ह्या सगळ्या गोष्टींची टप्प्याटप्प्याने मांडणी करायला सुरुवात केली, कारण यांच्या हाती यांना वर्चस्वाचे सूत्र ठेवायचे होते. आपण सगळे बघतो की आपली लढाई लढत असताना आपण इथल्या वैदिक आणि मनुवादी व्यवस्थेशी आपण लढाई लढतो, इथल्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेशी आपली लढाई आहे. मुळातच मला ब्राह्मण म्हणत असताना ही कुठल्याही पद्धतीने जात म्हणून अधोरेखित मी करत नाही, ही वृत्ती म्हणून मी अधोरेखित करणं फार महत्त्वाचं ठरते. पण ह्या वृत्तीने ज्यावेळी समाज व्यवस्थेच्या सगळ्याच घटकांचा ताबा आपल्याला घेतलेला दिसतो आणि हा ताबा घेत असताना मग त्या ठिकाणी राजकीय अंकुश ठेवणं असेल, आर्थिक अंकुश ठेवणं असेल, सांस्कृतिकदृष्ट्या आपल्याला नियंत्रित करणं असेल, सामाजिक पातळीवर ज्या दोन आपल्याला दिसतात की एक स्वतःला श्रेष्ठ समजणारी आणि मग नकळतपणे दुसऱ्या वर्गाकडे कनिष्ठत्व लादणारा वर्ग असेल, या सगळ्या टप्प्यांनी मग ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला रचल्याचं दिसतं. त्याचं अगदी बाह्य प्रकटीकरण कशा पद्धतीने केलं जातं किंवा कशा पद्धतीने ही सिस्टीम काम करते, ही सिस्टीम काम करत असताना नेमक्या कुठल्या गोष्टींना ती अधोरेखित करते. तर यातला फर्स्ट फेज बाबासाहेब लक्षात आणून देतात आपल्याला या निबंधामध्ये की अनुकरणाच्या व बहिष्करणाच्या माध्यमातून वर्गाचं रूपांतरण जातीमध्ये झालं. बाबासाहेब म्हणतात की जातीची निर्मिती ही वर्गीय स्तरातून झालेली दिसते. वर्गीय स्तरामध्ये आपण बघतो की मनुस्मृतीने चातुर्वर्ण जी व्यवस्था मांडलेली होती, या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये मनूने घालून दिलेले नियम असतील आणि मग त्या मनूने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणारा, तो पायमल्ली करणारा जो कोणी घटक असेल, ज्याला आपण खऱ्या अर्थाने म्हणू की तो त्याच्या हक्कासाठी लढणारा होता, त्याला त्याच्या मानवीय मूल्यांचा आणि अधिकारांसाठी त्याने केलेली ती बंडखोरी आपल्या भाषेमध्ये आहे, आंबेडकरी भाषेमध्ये आपण त्याला बंडखोरी म्हणतो, विद्रोह म्हणतो. पण ह्या विद्रोहाला तत्कालीन समाज हा समाजाचं नियमाचं पालन न करणं, समाजाच्या नियमांना डावलणं अशा पद्धतीने त्याला पाहणार आणि मग त्या ठिकाणी त्याला बहिष्कृत करणं आणि मग त्या ठिकाणी त्याला बहिष्कृत केल्यामुळे मग तो एक घटक वेगळा स्वतः तयार होणं आणि त्या ठिकाणी त्या घटकाकडून मग आपण बघतो की निसर्गक्रमाने 1चे 2, 2चे 3 असा हा आकडा वाढत जाणं आणि वाढत गेल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला त्या वर्गाचं रूपांतर आपल्याला जातीत झाल्याचं दिसतं. खरं म्हणायला गेलं तर बाबासाहेबांनी केलेली एकूणच पूर्ण मांडणी आणि या मांडणीमध्ये असलेल्या टप्प्यांमध्ये लक्षात घेण्यासारख्या बाबी आहेत की सांस्कृतिक ऐक्याच्या नावाखाली भारतामध्ये आपल्याला एकूणच जर पाहिलं तर आर्य, द्रविड, मंगोलियन आणि त्यासोबतच शिथियन या वंशाच्या मिश्र सांस्कृतिक अशा पद्धतीने ही बनलेली ही एकूणच एक इथली लोकसंख्या आहे किंवा इथला लोक आहे. हा सगळा समूह जरी भिन्न पातळीवर असला
तरी त्याचं सांस्कृतिक ऐक्य हे त्याचं एकत्वाचं गमक आहे असं देखील त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात. या एकसंघ असलेल्या समाजात जात हा एक तुकडा आहे असंही बाबासाहेब त्या निबंधामध्ये आपल्याला म्हणताना दिसतात. जातीची वैशिष्ट्ये अधोरेखित करत असताना बाबासाहेब लक्षात आणून देतात आणि हे सगळं अधोरेखित करत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या कन्सेप्ट आहेत मग त्यामध्ये सेनॉटच्या विटाळ या कल्पनेकडे जातीची वैशिष्ट्य म्हणून लक्ष वेधलेलं आहे. तेव्हा ही कल्पना जातीचं वैशिष्ट्य ठरू शकत नाही. नेस्फिल्डने म्हटल्याप्रमाणे जातीबाह्य भोजनाच्या बंदीवर वैशिष्ट्य म्हणून भर दिलेला आहे. त्यासोबतच रिस्लेने लक्षात घेण्याजोगा कोणताही मुद्दा मांडलेला नाहीये. आणि अशा पद्धतीने हे सगळं कन्सल्टिंग करत असताना बाबासाहेब आपल्याला म्हणतात की डॉक्टर केतकरांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी म्हटले की विवाहबंदी आणि जातीत जन्मलेल्यांनाच सदस्यत्व असे 2 मुद्दे केतकरांनी मांडलेले आपल्याला दिसतात. आणि केतकरांनी प्रतिपादन केलेले दोन्ही मुद्दे हे एकाच नाण्याचे 2 पैलू आहेत अशा पद्धतीचं बाबासाहेब आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. जात्यांतर्गत विवाहाच्या संदर्भामध्ये देखील आपण म्हणतो की जातीचं वेगवेगळ्या पातळ्यांवर परीक्षण केलं तर जाती व्यवस्था घट्ट करण्यासाठी जे काही साधन वापरलं जात होतं, अगदी आपण इतिहासाचार्य विका राजवाड्यांचं विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकाला जरी आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की स्त्रीला केंद्रबिंदू करत मग स्त्रीच्या योनिशुचितेचा अधिकार आणि योनिशुचितेच्या अधिकारावर तिच्यावर असलेली पुरुषाची मालकी यातून जन्म झालेली विवाह संस्था. पण ही विवाह संस्था निव्वळ कुटुंब या अर्थाने किंवा प्रोटेक्शन या अर्थाने इंडिव्हिज्युअली जन्माला आलेली नव्हती, तर ती जाती व्यवस्थेला दृढीकरण करणं किंवा तिचं बळकटीकरण करणं यासाठी पितृसत्तात्मक समाजव्यवस्थेने तिची निर्मिती केल्याचं आपल्याला दिसतं. अर्थातच एक विवाहित पुरुष आणि स्त्री यांच्या माध्यमातून जन्माला आलेलं अपत्य आणि मग त्याला न कळतपणे मिळणारी त्याच्या वडिलांची जात आणि मग त्या जातीचा तो वाहक होणं अशा पद्धतीची मांडणी ही जाती व्यवस्था करताना दिसते. आणि म्हणून जाती अंतर्गत विवाह हा देखील एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आपल्याला दिसतो. बाबासाहेब ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हणतात की इथली जाती व्यवस्था मोडीत काढायची असेल तर आंतरजातीय विवाहांचा आकडा या ठिकाणी वाढला पाहिजे किंवा आंतरजातीय विवाहाचं समर्थन बाबासाहेब करताना आपल्याला दिसतात. त्याही पलीकडे आपण एक टप्पा जर पुढे जातो तर अलीकडच्या काळामध्ये विजातीय विवाह ज्याला आपण म्हणतो किंवा प्रेमविवाह असेल, आंतरजातीय विवाह असेल, या आंतरजातीय विवाहामध्ये लग्न झालेल्या नवरा आणि बायको दोघंही आपल्या अपत्याला आपली जात न देता त्याला भारतीय असं करत आहेत. मी नक्कीच म्हणेल की हा आंबेडकरी विचारांचा एक पुढचा फेज ही पिढी गाठते आहे. हा बाबासाहेबांच्या विचारांचा दीर्घकालीन प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि तोही दूरदृष्टी असलेला प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. या सगळ्या गोष्टींमध्ये मग सती प्रथा असेल, वैधव्य लादणं असेल किंवा तिला जिवंतपणे जाळून टाकण्याचा प्रकार असेल, विधुरावर ब्रह्मचारी व्यवस्था लादणं असेल की त्याने दुसऱ्या कुठल्या जातीच्या स्त्रीसोबत आपले शारीरिक संबंध प्रस्थापित करून मग त्या ठिकाणी अपत्य निर्मिती होऊ नये. कारण या ठिकाणी अशा पद्धतीच्या देखील सिस्टीम्स होत्या की ज्या अपत्याचा पिता माहीत नाहीये त्याच्यावर मग एक वेगळी जात निर्माण केली गेली असेही ऐतिहासिक आपल्याला दाखले आपल्याला सापडतात. अशी खूप वेगवेगळ्या टप्प्यावरचे मुद्दे आपल्या लक्षात येतात. जातीचा उगम या संदर्भामध्ये बाबासाहेब आपल्याला स्पष्टपणे मांडताना दिसतात की जात हा एक स्वयंमर्यादित असा वर्ग आहे. अ कास्ट इन्क्लोज्ड क्लास ज्याने स्वतःभोवती प्रथम अशी मर्यादा घालून घेतल्याचं दिसतं. आणि हिंदूंच्या इतिहास काळात केव्हा तरी उपाध्याय वर्गाने ज्याला आपण म्हणतो की पुरोहित वर्ग आहे, या पुरोहित वर्गाने सामाजिक संबंधांच्या बाबतीत बाकीच्या जनतेपासून स्वतःला तोडून ठेवलं होतं किंवा तोडून घेतलं होतं आणि प्रवेशबंदीच्या मार्गाने स्वतःच्याच जातीमध्ये रूपांतर त्यांनी केल्याचं आपल्याला दिसतं. श्रमविभागणीच्या तत्वानुसार बाकीच्या जनतेची ही विभागणी आपल्याला केल्याची दिसते. आपल्याकडे जाती आधारित श्रमव्यवस्था आहेत आणि या जाती आधारित श्रमव्यवस्था ह्या पुरोहित वर्गाने स्वतःच्या जातीचं संरक्षित असं कुंपण तयार करून ठेवण्यासाठी सिस्टीम एक जे डिझाईन करून ठेवली आणि मग नंतर त्याला उपजीविकेशी जोडलं गेलं आणि त्यातून त्याचं बळकटीकरण केल्याचंही आपल्याला दिसतं. अशा पद्धतीचे मुद्देही आपल्याला दिसतात. बहिष्काराचं माध्यमही मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या गेल्याचं आपल्याला दिसतं. या बहिष्काराच्या माध्यमांमध्ये बहिष्कृतांना नवीन जात बनवण्यासाठी कशा पद्धतीने भाग पाडलं यासंबंधीचं विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात की
जाती पद्धतीच्या सामाजिक, धार्मिक व आर्थिक नियमांना धोका संभवणारी कोणतीही नवीन प्रथा बहुधा चालू देत नाहीत. त्यामुळे जातीतील बंडखोर सभासदांना जातीबाहेर हाकलण्याचा धोका असतो. जातीचे नियमभंग करण्याचे धाडस करणाऱ्या पापी माणसाजवळ जातीजवळ दया माया नसते. अर्थातच मी सुरुवातीलाच बोलताना म्हटलं की मनूने ज्या पद्धतीची एक जाती व्यवस्थेला पूरक आणि पोषक, ब्राह्मणी वैदिक व्यवस्थेला पूरक आणि पोषक एक संरचना जी मनुस्मृतीच्या माध्यमातून लागली होती, तर ती लागलेली व्यवस्था ही वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये प्रत्येक जाती वर्गाने स्वतःकडे ओढून घेतल्याचं आपल्याला दिसतं आणि ती ओढून घेत असताना तिला ब्लाइंडली फॉलो करत असल्याचंही आपल्याला चित्र दिसतं. आणि हे ब्लाइंडली फॉलो करणं हेच या ठिकाणी आपल्याला घातक आणि मारक आहे. आणि त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी तत्कालीन संदर्भांच्या बाबतीमध्ये बहिष्कृतता किंवा मग जाती बाहेर टाकणं अशा पद्धतीच्या मांडणी केल्याचं आपल्याला दिसतं की जातीचा प्रश्न समजून घेण्यासाठी अत्यंत कठीण आहे. परंतु तरी देखील की जात या मुद्द्याला आपण जर व्यवस्थितरित्या समजून घेतलं, जातीच्या मागे असलेली शोषणाची साखळी आपण समजून घेतली, जाती आधारित धर्माच्या व्यवस्थेचं असलेलं जे काही आवरण आहे आणि त्या आवरणामध्ये असलेली शोषणाची जी काही पाळंमुळं आहेत, ती पाळंमुळं आपण लक्षात घेतली नाहीत किंवा त्या पाळंमुळांवर आपण जर फोकस केलं नाही तर आपल्या लक्षातच येणार नाही की आपण देखील या अशा गुलामीच्या संरक्षणाचं किंवा गुलामीच्या व्यवस्थेचं समर्थन करतो की ती व्यवस्था आमचं माणूसपण नाकारते. आणि बाबासाहेबांचा एकूणच समग्र लढा हा माणूस म्हणून जगण्यासाठीचा लढा होता. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला मूलमंत्रच तो आहे की आपण माणसं आहोत, माणसांनी माणसासाठी जगावं, माणसांनी माणसासाठी लढावं, माणसांनी माणसासाठी उभं राहावं आणि माणसांनी माणूस म्हणून सन्मानाने, स्वाभिमानाने झुजावं. या पद्धतीची ही सगळी मांडणी आपल्याला बाबासाहेब या सगळ्या प्रयत्नांमध्ये करत असताना दिसतात. नक्कीच माझा पहिला प्रयत्न आहे. तुम्हाला सगळ्यांना कितपत आवडला असेल, यात काही चुका देखील झाल्या असतील, त्या तुम्ही मला नक्की समजावून सांगू शकता. आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटत असताना परत एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. त्यावेळी माझ्या चुका नक्कीच सुधारलेल्या असतील. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया, चर्चा करत राहूया. बाबासाहेबांच्या वैचारिक भूमिकेचा मी माझ्या पातळीवर हा मागोवा घेणार आहे की बाबासाहेबांनी नेमकं आम्हाला काय दिलं आणि आम्ही खरंच बाबासाहेबांच्या वैचारिक भूमिकांना आमच्या जगण्याचा भाग बनवत आहोत का. तर भेटत राहूयात, बोलत राहूयात. रिबेलियस फ्लॉवर, विचारांचा सुवास दरवळत राहावा आणि विचारांचा सुवास दरवळत असताना त्यातून क्रांतीची नवीन बीजं निर्माण व्हावीत, यासाठीच हा प्रयत्न. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. जय भीम.